बारामतीत श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन। श्रीनिवास पवार युगेंद्र पवारांचे वडील। अनिल देशमुखांवरील हल्ला आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर। नागपूर जिल्ह्यात पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून वाहनांची तपासणी। कल्याण पूर्वेचे ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर हल्ला। उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी परिसरातील घटना। हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती। अमरावतीच्या धामणगावात भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला झाल्याची माहिती। सातेफळ फाट्यावरून परतत असताना गाडीवर हल्ला। संभाजीनगरात बोटाला शाई लावून पैसे वाटप केल्याचा आरोप। अंबादास दानवेंकडून फेसबुक पोस्ट करत आरोप। शिरसाटांच्या सांगण्यावरून 2 कोटी रुपये पोलिसांनी सोडले। दानवेंचा गंभीर आरोप। माझ्या मतदारसंघात अफवांचं पीक उडवण्याचा प्रयत्न। पराभव दिसतोय म्हणून पोस्ट करत आरोप करतात। अंबादास दानवेंच्या फेसबुक पोस्टवर संजय शिरसाटांचं उत्तर। संजय शिरसाटांनी अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतली। मनोज जरांगेंची सदिच्छा भेट घेतली। त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण। भेटीनंतर शिरसाटांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या। 288 जागांसाठी उद्या एका टप्प्यात मतदान तर 23 तारखेला मतमोजणी। उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। तुळजापुरात सहकुटुंब तुळजाभवानीचं दर्शन घेणार। उद्धव ठाकरे गद्दार, घरातील खाष्ट सासूसारखे। राज ठाकरेंकडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा गद्दाराचा उल्लेख। तर महाराष्ट्राचा घात करणाऱ्यांना गुजरात नवनिर्माण सेनेची साथ असं म्हणत उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंचा समाचार। राज ठाकरे भाजप शिंदेंनी दिलेली स्क्रिप्ट वाचतायत। मोदी, फडणवीस आणि शिंदे या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल अशी त्यांची भूमिका। महाराष्ट्र त्यांना गांभीर्यानं घेत नाही, राऊतांचा हल्लाबोल। संदीप देशपांडेंकडून पैसे वाटप करण्याचं काम सुरू। किशोरी पेडणेकरांचा आरोप। ठाकरे गटाला पराभव दिसतोय म्हणून खोटे आरोप करतात। संदीप देशपांडेंचं उत्तर। रमेश कदमांच्या अपहरणाची सुपारी दिल्याची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल। रमेश कदम शरद पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार तर TV9 मराठी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरमधील CIDच्या तपासात अनेक त्रुटी। मुंबई हायकोर्टाचे CIDच्या तपासावर ताशेरे। 2 आठवड्यात तपास पूर्ण करून अहवाल जमा करण्याचे निर्देश। चंद्रपूर मतदारसंघात मतदान पथकं केंद्रावर रवाना। जिल्ह्यात 2077 मतदान केंद्रांसाठी 14,000 कर्मचारी तैनात। निवडणुकीच्या मतदानासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज। अधिकाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप। निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी मतदान केंद्रावर। मुंबईत विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून तयारी। निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप। कल्याण पश्चिम विधानसभेतील 445 मतदान केंद्रावर 3000 कर्मचारी सज्ज। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दल तैनात। गुजरात पोलिसांचा फौजफाटाही मागवण्यात आलाय। सिंधुदुर्गात मतदानासाठी 4500 निवडणूक कर्मचारी तैनात। सिंधुदुर्गात 3 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण। निवडणूक काळात गैरप्रकार टाळण्यासाठी 36 ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार। कल्याण पश्चिमेत मतदान साहित्याचं वाटप। कल्याणमध्ये गुजरात पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला। कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। उद्या होणाऱ्या मतदानासाठी नाशिक प्रशासन सज्ज। नाशिकमध्ये निवडणूक साहित्याचं वाटप। रत्नागिरीत मतदानाच्या प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। 5 विधानसभा मतदारसंघात 1747 मतदान केंद्रांवर मतदान होणार। मतदान केंद्रावरील मोबाईलच्या वापरावरील बंदी योग्यच। मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरापासून मोबाईल बंदी योग्य। हायकोर्टाचं मत। बीडमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून मतदान करण्याचा संदेश दिला। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा यासाठी जनजागृती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर नागरिकांचा रॅलीत सहभाग। मुंबई आणि पुण्यात कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्यांचं वाटप। विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या एका टप्प्यात मतदान। चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील कोसंबी येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा। विजय चिमड्यालवार यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप। भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। मुंबईत निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेसाठी 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दक्ष राहतील। पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोनं फेऱ्यांची वेळ वाढवली। मतदानाच्या दिवशी पहिली मेट्रो पहाटे 4 वाजता आणि शेवटची मेट्रो रात्री 1 वाजता धावणार। मतदारांच्या सोयीसाठी मेट्रोचा निर्णय। आचारसंहितेच्या काळात मुंबई शहरासह उपनगरातून तब्बल 341 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। महापालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती। मुंबईत लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीला तब्बल 2,91,087 मतदार वाढले। मुंबईत यंदा 1,02 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार। मुंबई पालिकेतील कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता आचारसंहिता संपल्यानंतरच 690 जागांसाठी आता 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांची धडक कारवाई। 104 गुंडांच्या अटकेचे आदेश तर 1343 तडीपाराच्या नोटीस। उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी मुंबई आणि ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्ह्यात 10,935 पोलीस, 4,000 होमगार्ड आणि सीआरपीएफच्या 24 तुकड्या तैनात। मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्या एपीएमसी मार्केट सकाळच्या सत्रात सुरू राहणार असून पूर्ण दिवस बंद राहणार। पाचही बाजारातील संचालक मंडळांचा निर्णय। एपीएमसीचे सचिव डॉक्टर पीएल खडांगळेंची माहिती। पुणे शहरात मतदानाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार। 600 पोलीस अधिकाऱ्यांसह 6,800 पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे 1,500 जवान बंदोबस्तात तैनात राहणार। पुणे जिल्ह्यात मतदारांच्या सेवेसाठी 40,000 अधिकाऱ्यांचा ताफा। जिल्ह्यातील 8,462 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण। चिंचवड मतदारसंघात 564 मतदान केंद्रांसाठी 1,353 बॅलेट युनिट। उद्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून कडक बंदोबस्त। पुण्यातील मतदान केंद्राजवळच वाहनतळाची सुविधा। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांची माहिती। मावळ मतदारसंघात 402 केंद्रांसाठी 2,500 कर्मचारी सज्ज। मतदारसंघातील मतदानाची तयारी पूर्ण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या स्वारगेट भागात 19 आणि 20 नोव्हेंबरला वाहतुकीत बदल। गणेश कला क्रीडा रंगमंच येथून मतपेट्या आणि साहित्य पीएमपीएमएल बसने मतदान केंद्राच्या ठिकाणी वितरित केलं जाणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एसटीच्या 9,000 बस आरक्षित बसेसच्या माध्यमातून एसटीला किमान 27 ते 30 कोटींपर्यंत उत्पन्न मिळणार। जुन्नरच्या नगर कल्याण महामार्गावर कुकर नेणारा ट्रक पकडला। 1,361 कुकरची वाहतूक करणारा ट्रकवर एसएसटी पथकाची कारवाई। विधानसभेबरोबरच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज। मतदान केंद्रात चित्रीकरण केल्यास गुन्हा दाखल होणार। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची माहिती। उद्या होणाऱ्या विधानसभा मतदानासाठी मतपेट्या आणि व्हीव्हीपॅट मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग। पालघर जिल्ह्यात 2,278 मतकेंद्रांवर पार पडणार मतदान। सोलापूरच्या करमाळ्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 449 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई। पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर 2 पेक्षा अधिक गुन्हे नोंद असणाऱ्यांवर हद्दपारीचा प्रस्ताव। धाराशिवमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त। 1,604 पोलीस कर्मचारी आणि 1,450 होमगार्ड देणार सुरक्षा। वर्धा जिल्ह्यात शांततामय मतदान पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती। मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये सुरक्षा यंत्रणा सज्ज। जिल्ह्यात 100 पोलीस अधिकारी, 1,400 पोलीस कर्मचारी आणि 1,000 होमगार्डची नेमणूक। नाशिकच्या येवला शहरात पोलिसांनी काढला रूट मार्च। नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावं, पोलीस प्रशासनाकडून आवाहन।